पुढे याच राजवटीच्या संपर्कामध्ये हिंदी भाषा जी डेव्हलप झाली तिचा उल्लेख या शाळा आत्मकथनामध्ये येतो. तिला कधी कधी हैदराबादी हिंदी पण म्हणलं जातं आणि त्याचं शुद्ध साहित्यिक रूपमध्ये दख्खिणी हिंदीही म्हणलं जातं. ज्याचा हिंदी भाषेमध्ये आणि उर्दू भाषेमध्ये वली दख्खिणी उल्लेख आहे ते साहित्यिक याच परिसरामध्ये गुलबर्गा, आळंद या परिसरामध्ये वाढले. पुढे तेच वली गुजराती झाले, ज्या वली गुजरातीची मजार तिथं नंतर या झालेल्या गुजरात दंग्यामध्ये उद्ध्वस्त केली. त्यामुळे या ज्या शाळा आहेत या सगळ्या शाळा प्रामुख्यानं दलितांमध्ये, त्या काळातल्या दलितांमध्ये एक स्वतंत्र आत्मभान जागवणाऱ्या शाळा होत्या आणि हे काम निजामाने